हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं बघूया रुटीन काय काय आहे. आणि आता सकाळची वेळ आहे आणि फौजींसोबत आज वॉकिंगला चाललो होतो. कारण फौजींना पण जायचं होतं पीटीला, तर म्हटले चला माझ्यासोबत जाऊया. आणि आता इथं फौजी गेले पीटीला. त्यांचा रस्ता वेगळ्या साईडला होता, माझा वेगळ्या साईडला. आणि फौजी आता युनिटमध्ये गेले. त्याच्यानंतर मी पण चाललो आहे वॉकिंग करायला. आणि व्हिडिओ ना खूप फास्ट पळवला, त्यामुळे तुम्हाला जास्त नाही का गडबड असं वाटत असेल. तर चला तर बघूया आजचं रुटीन काय आहे. आणि सकाळचं वॉकिंगला जाऊन आलं ना थोडं दिवसभर फ्रेश फील होतं. तर माझं आजकाल रुटीनच चालू आहे, सकाळचं उठलं की वॉकिंगला वगैरे जाऊन यायचं. कारण थोडीशी आता गरमी वगैरे आहे तर छान वाटतं वॉकिंगला जायला. आणि बघा आता सकाळचं वातावरण किती छान होतं. वॉकिंग करून आता घरी आली आहे. चला तर जाऊया. आता अर्नवचं नाश्ता वगैरे आवरायचं होतं. अर्नवला जाताना उठवूनच गेली होती मी. तर बघूया त्यानं काय काय आवरलंय, त्याच्यानंतर त्याला मी आवरू लागते. आता इथं घरी आल्यानंतर स्वेटर वगैरे काढलं, कारण बाहेर खूप थंडी आहे, आतमध्ये एवढी काही नाही वाजत. बाहेर थोडं गार हवा असते सकाळी. तर स्वेटर वगैरे घालूनच जाते मी. आता घरी आली, सगळी भांडी वगैरे आहे ती कपाटाला लावली. जी रात्रीची मी घासून वगैरे ठेवली होती ना ती. त्याच्यानंतर आता इथं मी कणिक वगैरे मळत आहे. मला वाटतं मी त्या दिवशी ना आलू पराठाच बनवला होता. आणि व्हिडिओ वगैरे यायला थोडं लेट होत आहे, कारण व्हिडिओ एडिट करायला थोडं टाईम मिळेना झालं आहे, त्यामुळे सगळ्या व्हिडिओ आपले लेट होत असतील. तर चला तर आता इथं कणिक वगैरे मळून घेते. आणि त्याच्यानंतर मी एका साईडला मला वाटतं इंडक्शनचं म्हणजे लाईटवरची शेगडी आहे ना, त्याच्यावरती बटाटे वगैरे पण शिजायला ठेवले होते. एका साईडला आपले बटाटे वगैरे शिजत आहेत, तोपर्यंत इथं कणिक वगैरे मळून घेते. चला तर मग पटपट मग आपलं पीठ वगैरे मळते आणि नंतर बोलते तुमच्याशी. आणि थोडंफार आता किचनमध्ये आवरलं. आणि आता इथं माझी ना एक खूप मोठी चूक झाली होती. रात्रीचं ना प्रेस वगैरे करायला मी विसरून गेली. आणि प्रेस वगैरे करायला जास्त टाईम लागत नाही, पण ना खूप गडबड होती सकाळी. आणि असल्या बारीक-सारीक गोष्टी ना रात्री करून झोपलं की इझी होतं सकाळी. पण माहीत नाही मी कशी विसरली आणि ना खूप सकाळी म्हणजे अवघड होतंय. थोड्या-थोड्या गोष्टीतनं असं टाईम वेस्ट होतं. आणि अर्नवची आजकाल गाडी लवकर येते, कारण थोडीशी गरमी सुरू झाली आहे, तर आजकाल बस लवकर येते. थंडीच्या दिवसामध्ये ना 7:45ला वगैरे भोर म्हणजे खूप वेळानं जायचा, पण आजकाल 6:45लाच जातोय. त्यामुळे कितीही लवकर उठा आवरतच नाही. थोडंसं आता टाईम लागेल आपलं सगळं टाईम वगैरे बसवायला. आता नवीनच सुरू झालं आहे, त्यामुळे मला थोडंसं ना असं वाटतं की टाईमच पुरत नाही. आणि वॉकिंगला वगैरे गेले तर थोडं आणखी लेटच होते. तर चला आता इथं झालं, इस्त्री वगैरे करून दिली त्याला मी. त्याची अंघोळ वगैरे झाली, तर म्हटलं चल कपडे वगैरे घालून घे. आणि आता इथं आलू पराठे वगैरे बनवायचे चालू होते. आणि आता मी ना फक्त अर्नवपुरतेच पराठे बनवून घेईन, बाकी ते आवरीन. त्याच्यानंतर फौजी वगैरे आले की ना पीटीवरून, तर फौजींना मला आणि गुरुनालसाठी बनवीन. आणि आता इथं त्याला मी काय काय सांगत पण होती. तर देवपूजा करत होता बहुतेक. देवपूजा करत होता का पाणी आलं चावीला पाणी भरत होता, काय तर त्याचं चालू होतं. त्याला मी सांगत पण होते. आणि इथं माझं पराठे वगैरे बनवायचं पण चालू होतं. चला तर आता सगळे पराठे वगैरे बनवते, नंतर बोलते. आणि चला आता आपले पराठे वगैरे सगळे बनवून झाले होते. त्याच्यानंतर म्हटलं अर्नवचा टिफिन वगैरे पॅक करूया. आणि टिफिनला ना आलू पराठेच बनवले होते. तर मी त्याला म्हणत होते दही वगैरे देतो, पण नको म्हटला, दही वगैरे सांडतं ना तर टिफिन खराब होतो. तर सॉसच दिला. आणि ना त्याला मी लंच म्हणजे बरोबर थोडेसे फ्रूट पण देतोय, कारण फ्रूट दिलंच पाहिजे मुलांना. दिवसभर मुलं स्कूलमध्ये असतात, घरी असलं ना काही ना काही तर खात राहतात, पण स्कूलमध्ये काय आपण दिलं तेच खाणार. आणि थोडंसं फ्रूट वगैरे दिलं ना मुलांसाठी पण हेल्दी आहे. आणि त्यांची ना इकडं-तिकडं म्हणजे पळापळी खूप होती सकाळी. सगळ्या गोष्टी खाता पण येत नाहीत आणि सकाळी एवढं मुलांना नाही का खायचं मन पण होत नाही. तर चला म्हटलं थोडंफार टिफिनला देते. टिफिनला तर खाऊन घेईलच. आणि आता त्याला मी फ्रूट वगैरे पॅक केला आहे. आणि चला आता फायनली अर्नवचं आवरलं आणि निघाला आहे स्कूलला. आणि तो स्कूलला जासपर्यंत ना मला असं नाही का असं जीवात जीव नसल्यासारखं होतं, कारण स्कूल बस वगैरे मिस झाली की नंतर मग जाणं पण अवघड आहे. तर चला आता निघालं आहे. आणि त्याला आता बाय बाय करून आपण पण जाऊया घरामध्ये, कारण घरात भरपूर अशी कामं आहेत. कारण अर्नव गेल्याच्या नंतरच सगळे कामाला सुरुवात होते. फौजी पण अजून आले नाहीत. त्याच्यानंतर फौजींना वगैरे नाश्ता पण बनवायचा आहे. चला तर मग.
आता अर्णव गेला स्कूलला, लागूया आता बाकीच्या कामाला घरातलं. आता बघूया काय काय करायचं. आणि आज आता ना पाणी आज लवकर आलं, म्हणजे इथं एका साईडला माझा अर्णवला नाश्ता बनवायचं चालू होतं आणि एका साईडला पाणी पण आलं. आज खूप गडबड झाली आणि जसा मला व्हिडिओ बनवायला मिळेल तसा मी सकाळी थोडासा बनवला आहे, पण खूपच गडबड झाली. चला तर आता कुणाल पण उठला आहे आज आणि आवरूया पटपट. आता घरातली क्लिनिंग करायची आहे पूर्ण. आज ना फक्त किचनमधलाच झाडू मारून घेतला, बाकीचा झाडू मारायलाच वेळ मिळाला नाही. थोडं वॉकिंगला गेले तर सगळा वेळ झालाय. चला काही नाही, लागूया आता. खूपच लवकर उठलाय आज कुणाल, 7 वाजता उठला भैया जाताना बाय बाय करायला, है ना शोना? का ग आज लवकर उठला? का ग शोना? आणि चला आता फौजींचा माझा नाश्ता झाला आहे. कुणाल पण आज लवकर उठला, कुणालचा पण नाश्ता झालाय आणि घरातली कामं आज काहीच आवरली नाही, कारण आज सकाळीच पाणी येऊन गेलं, पाणी भरायला पण मिळालं नाही. चला काही नाही, आता लागेल कामाला. आणि आज ना मला दही वडे बनवायचे आहेत, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवतो. आणि जास्त काय नसतं त्यात, आमच्या साधी सिंपलच आहेत. तर चला तर दाखवते कसं आहे बॅक कॅमेरानं. दही वडे बनवायसाठी ना ह्याच्यामध्ये मी 1 वाटी उडदाची डाळ रात्री भिजत घातली होती, त्याला मिक्सरला बारीक केलं सकाळी. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची, आलं आणि लसूण घालून छान असं त्याची पेस्ट बनवून घेतल्या. आणि ह्याच्यामध्ये ना गूळ आणि चिंच आहे ती सकाळी उठल्यावर मी भिजत घातली होती. आता ह्याला एकदम असं नाही उकळून घेऊया आणि त्याचं परत चटणी बनवायची, जी खट्टी मिठी चटणी बनेल. आणि ह्याचे आता आपण वडे बनवून घेऊया. चला तर आता लागूया कामाला, नंतर दाखवते आणि काय काय बनवायचं आहे. आणि चला तर आता दहीवडे बनवायला घेऊया. आणि इथं आता ना पेस्ट आहे जी आपण मिक्सरला बारीक केली होती ना, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे घालून घेऊया चवीनुसार. आणि आता तेल वगैरे मी तापत ठेवलं होतं, थोडंसं तेल कमी वाटत होतं तर म्हटलं आणि थोडंसं घालावं, कारण जेवढं जास्त तेल असेल ना तेवढे पटपट आपले वडे वगैरे भाजून निघतील. तर हे सगळ्या गोष्टी ना, दहीवडे म्हणा, या म्हणजे दह्यापासून जास्त बनणाऱ्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान वाटतं. कारण थंडीमध्ये तर असल्या सगळ्या गोष्टी आपण खाऊ पण नाही शकत, आणि इथं एवढी थंडी असते तर दही वगैरे आम्ही जास्त प्रमाणात खातच नव्हतो. तर चला म्हटलं गरमी आहे, गरमीचा छान फायदा घेऊया, मस्त असे दहीवडे वगैरे बनवूया, फौजींना पण खायला घालूया. आणि मुलांना ना जास्त असं आवडत नाही, त्यांना फक्त असे तळलेले वडे आवडतात, दही वगैरे घातलेले आवडत नाहीत. चला काही हरकत नाही, आपण करून खाऊया. चला तर मग बघूया कसे कसे बनवले मी दही वडे. आणि बघा हे मी अशा प्रकारे वडे बनवले आहेत, जास्त पण मोठे नाही जास्त पण छोटे नाही, ठीक आहेत असे. आणि आता ना त्या वड्यांना आपण थोडंसं म्हणजे पाण्यात बुडवून घ्यायचं असते. चला तर घेऊया आपण बुडवून. आणि चला आता दही वडे बनवूया. हे वडे वगैरे बनवून झालेत. इथं आपली खट्टी मिठी चटणी तयार झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये काळा मिरी आहे ना, त्याला थोडीशी चिचून घेतल्या आणि ह्याच्यामध्ये दही वगैरे लावले. आणि दही पाहिजे आपल्याला, दही वडे बनवायचे म्हटलं तर दही भरपूर असं पाहिजे. तर हे दही घेतले मी. आणि हा सगळे बघा काय काय लागणाऱ्या गोष्टी घेतल्यात. चला तर आता, आणि ना जास्त नाही बनवले, कारण अर्णव आणि कुणाला माहीत नाही खाता येत की नाहीत, त्यांना मी फक्त वडे बनवून देईन गरम गरम. त्यासाठी थोडंसं मी पीठ बघा हे शिल्लक ठेवले, त्यांना मी वडे बनवून देईन. आणि आता हे सगळं करून फ्रीजला ठेवते, थंड झालं ना खूप टेस्टी लागतं. आणि चला आता दही वडे म्हणजे आपण ते बनवायला घेऊया. आता वडे आहेत ना, त्याला थोडंसं पाण्यामध्ये घालायचं, नंतर ते पाण्यातनं काढून एका भांड्यामध्ये घ्यायचं. आणि दही ना ताजं पाहिजे, आंबट दही वगैरे नको, कारण आंबट दही असलं तर जास्त चांगलं लागत नाही. आणि हे माझं दही ताजंच होतं. तर त्याच्यानंतर दही वगैरे टाकून घेऊया. त्याच्यानंतर ही काळी मिरीची पावडर आहे ना, ती टाकून घ्या. जर पावडर नसेल तर घरामध्येच काळी मिरी वगैरे बारीक करून त्याच्यावरती टाका. आणि आता ही खट्टी मिठी चटणी बनवली होती ती टाकून घ्या. आणि आता बनले आपले दहीवडे एकदम मस्त आणि टेस्टी. चला तर आता थोडं फ्रीजमध्ये ठेवते मी. आणि हे बघा आता आपले दहीवडे वगैरे तयार आहेत. आणि ना व्हिडिओ मोबाईल पकडायला कोण नव्हतं, माझं मी एका हातानंच पकडून दाखवलं. चला आता आपले वडे वगैरे बनवून तयार झाले आहेत. आणि बाकीच्या आता कामं करूया. भांडी बघा भरपूर अशा आहेत, कारण नाश्ता वगैरे केला आणि लगेच मी वडे बनवायला घेतले, कारण ना त्याच्यामध्ये थोडंसं दही मुरायला पाहिजे. मग ती जेवण बनवायच्या टायमात केलं तर दही मुरणार नाही. तर म्हटलं पहिलं हेच बनवूया आणि आता फ्रीजला ठेवते, थंडगार झाल्यानंतर मग खायला म्हणजे छान वाटेल दुपारी. आणि फौजी पण युनिट म्हणजे ड्युटीवरनं आलो आणि त्यांना दहीवडे दाखवले तर ते पण खूप खुश होतील, त्यांना पण आवडतात. चला आता हे काम तर झालं आहे, आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवतो.
आणि तुम्हाला ना व्हिडिओ थोडासाच येत असेल, पण ह्यालाही काही म्हणजे आपण बनवतो ना त्याला मेहनत खूप सगळी असते. पण आम्ही ती एडिट करून किंवा फास्ट फास्ट व्हिडिओ करून थोडक्यातच तुम्हाला दाखवतो. पण प्रत्येक कामाला ना खूपच मेहनत असते. आता ही दहीवडे वगैरे बनवले ना, मला ह्याला 1 तास गेला असेल. दही म्हणजे पहिलं ती वडे बनवून घेतले, ती बारीक करून घेतलं, त्यानंतर दही फेटून घेतलं, चटणी बनवली. खूप असं काम होऊन जातं. मेहनत तर आहे, कोणतंही काय बनवायचं तर मेहनत तर लागतेच. चला, तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसं आहे. आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि गरमीच्या दिवसात ना खूप म्हणजे टेस्टी वाटतं खाण्यासाठी. चला तर मग आता जाऊया आपण आणि बाकीचे कामं आहेत ती बघूया. भांडी वगैरे सगळे क्लीन करायचे, अजून कपडे पण धुवायचे आहेत. चला तर. आणि मी ना किचनमध्ये काम करत होते तोपर्यंत बघा इथं कृणाल झोपलाय. आज सकाळी ना कृणाल खूप लवकर उठला होता. मला वाटतं 6:30ला उठला होता आणि कधी झोपला माहीत नाही. आणि मी ना किचन वगैरे सगळं क्लीन केलं. किचनचं म्हटलं आवरूया आता. भांडी बघा एवढी सगळी भांडी आहेत, भांडी वगैरे घासायची होती. किचन वगैरे क्लीन करत होते तोपर्यंत त्याचा आवाज येईना. म्हटलं आवाज काही ना बघूया, तर झोपून गेला. चला काही नाही, थोडा वेळ आराम करेल, नंतर उठेल. मी आता भांडी घासून घेते पटपट. आणि आता भांडी वगैरे झाली तर लगेच कपडे वगैरे धुवायला घेतले. आणि कपडे ना जास्त काही नव्हते, थोडीफारच होते, तर म्हटलं चला पटपट कपडे धुया. आणि एकदा कामाला लागलं ना काही वाटत नाही. जोपर्यंत कामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत असं वाटतं कधी होणार कामं, कधी होणार. पण एकदा कामाला सुरुवात केली की पटपट कामं होऊन जातात. आणि थोडं जरी आपण मोबाईल किंवा टी व्ही बघायला बसलं की कामं तशीच राहून जातात. चला म्हटलं पहिली सगळी कामं आवरूया, त्याच्यानंतर आरामात बसायला येईल. आणि आता इथे लगेच कपडे वगैरे धुतली, त्याच्यानंतर सुकवायला लगेच खाली घेऊन आलो. नाही कधी कधी असं होतंय कपडे धुतोय भरपूर म्हणजे लवकर, पण सुकत घालायला यायला वेळ होतोय. कारण वरून खाली यायला पण म्हणजे बाकीची कामं असतात, असं वाटतं नंतर जाऊया नंतर जाऊया. असं करता करता परत खूपच वेळ होतोय. तर आज ना लगेच कपडे वगैरे घातली उन्हात. कलर देऊन झालाय, आता ह्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे. पण आता फौजींना टाईम मिळेल तेव्हा देतील. आणखी 2 तिकडे ठेवल्यात, चला दाखवते. आणि हे 2 बॉक्स इथं ठेवल्यात. आणि इथल्या ताई इथं सुट्टीला गेल्या आहेत, त्यामुळे इथं थोडा जागा मिळाला तर इथंच ठेवून दिल्यात. आणि तिथे एक असे 3 बॉक्सला हा कलर देऊन झालाय. आता याच्यावरती ब्लॅक द्यायचा आहे. आणि चला आता कपडे वगैरे झाले. आणि आता पाणी ना सगळीकडे पडले, कारण कपडे धुतल्यानंतर बाथरूमच्या बाहेर पाणी येतं. तर सगळे आता छान फरशी पुसून घेतो. आणि आता ना सकाळचे बघा 10:30 वाजले आहेत. सकाळचे आपले कामं म्हणजे झालीच आहेत, फक्त फरशी राहिल्या. फरशीला अर्धा तास वगैरे जाईल, अर्धा तास जात नाही पण होऊन जातं. तर 11पर्यंत माझी सकाळची सगळी कामं झालीत. त्याच्यानंतर आता स्वयंपाक करायचा आहे दुपारचा. पण थोडं सकाळी लवकर उठलं ना तर कामं पटपट होतात. थोडा जरी वेळ झाला उठायला तर कामं होतच नाहीत. मग दिवसभर काही ना काहीतरी कामं करतच राहावं लागतं. चला सकाळी लवकर उठल्याचा काहीतरी फायदा आहे, कामं पटपट होतात. थोडा वेळ मला 1 तासभर आराम मिळेल, त्याच्यानंतर मी दुपारचा स्वयंपाकाला बनवेन. आणि आता 11 वाजल्यात, 10:30 वाजल्यात, 11पर्यंत फरशी होईल. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करेन आणि नंतर दुपारचा स्वयंपाक बनवायला सुरू करेन. चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या आणि मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.